तर आज आपण इथे ना अस्तरचा ब्लाऊज शिवत असताना पाठीमागच्या भागाचे जे आपण टक्स देत असतो ते टक्स देण्याची ट्रिक पाहणार आहे. तर इथे मी अस्तर आणि ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे कटिंग करून. तर आता याला आपण टक्स कसा मारायचा, अगदी फिनिशिंगमध्ये कसा टक्स मारायचा ते पाहणार आहे. त्यासाठी इथे मी असं आपण टक्सचं अगोदर सेंटर काढून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपला टक्सच्या मधलं अंतर जे आहे ते अगदी योग्य येतं, म्हणजे टक्स मागे पुढे असा काही होत नाही. त्यासाठी असं अंतर काढून घ्यायचं. इथे मी खडूने त्याच्यावरती खुणा करून घेते. आता खुणा करून घेतल्यानंतर आपण हे जे कापड आहे आपलं अस्तरचं आणि ब्लाऊज पीसचं, तर लगेच त्याच्यावर डायरेक्ट असं आपण साध्या कपड्यावर जसा टक्स मारतो तर तसा टक्स मारायचा नाही. त्यामुळे काय होतं, आपलं ब्लाऊजचं कापड हे निसटलं जातं आणि आपला टक्स अगदी अजिबात व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, आपण ज्या ह्या खुणा करून घेतलेल्या आहेत खडूने, तर या खडूने खुणा करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती अगोदर शिलाई मारून घ्यायची. इथे मी घेते आहे शिलाई मारून. तर अशी शिलाई मारून घ्यायची. त्यामुळे काय होणार आहे, आपलं अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड हे दोन्ही एकमेकांना अटॅच होणार आहेत आणि मग आपण ज्यावेळी टक्स देतो त्यावेळी तो टक्स निसटत नाही, म्हणजे ब्लाऊजचं कापड हे निसटत नाही, ते बरोबर शिलाईमध्ये येतं. तर इथे मी अशी शिलाई मारून घेतली आणि नंतर आता आपण जे अर्धा इंच टक्सचं मार्जिन सोडलेलं असतं त्याच्यावरून ही अशी शिलाई मारून घ्यायची. 2 वेळा शिलाई मारून घ्या. अगदी फिनिशिंगमध्ये असा हा टक्स बसतो आणि दिसायलाही खूप सुरेख दिसतं. तर इथे मी असं डबल शिलाई मारून घेतली. तर बघा अगदी व्यवस्थित आपलं कुठेही ब्लाऊजचं कापड निसटलेलं नाही. खूप सुंदर असा टक्स मारता येतो आणि वेळही वाचतो आपला. कधी कधी काय होतं की वरचं ब्लाऊजचं कापड आपलं निम्मंच सापडतं शिलाईमध्ये, निम्मं सापडतच नाही आणि मग पुन्हा आपल्याला ते उसवावं लागतं. तर इथं ते आपल्याला तो त्रास होणार नाही. त्यामुळे अगोदर अशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतरच मग टक्सचं पॉईंटवर शिलाई मारून द्यायची. तर आवडली असेल ही आयडिया तर नक्की तुम्ही वापरून पहा. खूप सुरेख आहे आणि आपला टक्ससुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये येतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर बघा आता आपले इथे टक्स कशा प्रकारे दिसत आहे. टक्स मारल्यानंतर असे टक्स मारल्यानंतर अगदी किती व्यवस्थित दिसत आहे. तर असं नक्की मारून बघा, खूप सुंदर दिसतं. थँक्यू.